नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आता एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आलेली आहे। मित्रांनो, शेतकरी कर्जमाफी योजनेचा आता फक्त घोषणा झालेली नाही, तर ही कर्जमाफी प्रत्यक्षात राबवण्यासाठी सरकारकडून पुढची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आलेली आहे आणि याच कर्जमाफी संदर्भातील माहिती पुस्तिकेचं देखील विमोचन करण्यात आलेलं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल, आपली कर्जमाफी नेमकी कधी होणार, कोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असेल तर काय होणार, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना या कर्जमाफीसाठी स्वतः अर्ज करावा लागणार आहे का। तर आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची माहिती अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही शेतकरी असाल आणि तुमच्यावर पीक कर्ज असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अद्यापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब नक्की करून घ्या, अशीच माहिती तुम्हाला दररोज मिळत राहील। तर मित्रांनो, राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्याची प्रक्रिया आता सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयापर्यंतचं थकीत पीक कर्ज माफ केलं जाणार आहे। मात्र इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, तर पहा, सरसकट प्रत्येक प्रकारचं कर्ज माफ होणार आहे का? तर मित्रांनो, याचा अर्थ असा नाही। पहा, उपलब्ध माहितीनुसार 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2026 या कालावधीमध्ये उचल केलेल्या अल्पमुदत पीक कर्ज खात्याचा यामध्ये विचार केला जाणार आहे। तसेच 30 सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेली आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न झालेली पात्र कर्जाची रक्कम यासाठी विचारात घेतली जाणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। आता अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल, माझं कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर काय? पहा मित्रांनो, जर तुमचं कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त असेल तर शेतकऱ्यांची पात्र थकीत कर्जाची रक्कम 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, तर अशा शेतकऱ्याला 2 लाख रुपयांवरील रक्कम स्वतः भरावी लागू शकते आणि त्यानंतर योजनेच्या नियमानुसार 2 लाखांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ त्यांना मिळू शकतो। त्यामुळे तुमचं कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त असेल तर लगेच घाबरून जाण्याचं कारण नाही, परंतु तुमच्या बँकेकडून तुमच्या कर्ज खात्याची संपूर्ण माहिती नक्की तपासून घ्या। आता यामध्ये आणखी एक अतिशय महत्त्वाची माहिती देखील आहे। पहा, जे शेतकरी नियमितपणे आपल्या कर्जाची परतफेड करत आहेत, अशा नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांसाठी 50,000 रुपयापर्यंतचं प्रोत्साहनपर लाभाची माहिती देखील समोर आलेली आहे। फक्त थकीत कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचाच विचार केला जाणार नाही, तर नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील तरतूद करण्यात आलेली आहे। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना अर्ज करावा लागणार आहे का? तर शेतकरी मित्रांनो, सध्या समोर आलेल्या माहितीनुसार या संपूर्ण प्रक्रियेमध्ये बँकांची भूमिका अतिशय महत्त्वाची असणार आहे। सरकारकडून व्यावसायिक बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्याची माहिती तपासण्यास आणि लाभार्थी डेटा अपलोड करण्याची प्रक्रिया वेगाने करण्यास सांगण्यात आलेले आहे। म्हणजे तुमच्या कर्ज खात्याची माहिती, कर्जाची रक्कम आणि आवश्यक बँक तपशील या माध्यमातून तपासले जाणार आहेत। आता पात्र लाभार्थ्यांना एक विशिष्ट ओळखपत्र क्रमांक देखील दिला जाणार आहे। तसेच पात्र लाभार्थ्यांची माहिती ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय आणि सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या हातामध्ये रोख स्वरूपात दिली जाणार नाही, हे देखील लक्षात घेण्यासारखं आहे। तुम्हाला कर्जमाफीची रक्कम ही रोख स्वरूपात दिली जाणार नाही, सरकारकडून पात्र रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, इथे एक अतिशय महत्त्वाची बाब आपल्याला समजून घ्यावी लागेल, ती म्हणजे कर्जमाफीचा अर्ज सुरू झाला आहे असं सांगून जर कोणी तुम्हाला एखादी अनोळखी लिंक पाठवत असेल तर कृपया त्या लिंकवर क्लिक करू नका। तसेच एखादाही जण जर तुम्हाला म्हणत असेल की मला पैसे द्या, मी तुमची कर्जमाफी करून देतो, तर अशा कोणत्याही व्यक्तीवर विश्वास देखील ठेवू नका। कोणत्याही अनधिकृत लिंकवर जाऊन आधार नंबर, बँक खात्याची माहिती किंवा आलेला OTP टाकू नका। सरकार किंवा संबंधित बँकांकडून अधिकृत सूचना मिळाल्यानंतरच पुढची प्रक्रिया तुम्ही करणार आहात आणि ती तुम्हाला करायची देखील आहे। आता शेतकरी मित्रांनो, तुम्ही सध्या काय करायचं आहे, तर पहा, सर्वात आधी ज्या बँकेमधून तुम्ही पीक कर्ज घेतलेलं आहे त्या बँकेमध्ये तुम्हाला जायचं आहे। त्या बँकेत जाऊन तुमच्या खात्याची माहिती व्यवस्थित तुम्हाला तपासून घ्यायची आहे। तुमचा आधार क्रमांक कर्ज खात्याशी जोडलेला आहे का हे देखील तुम्ही नक्की तपासून घ्या। तुमच्या नावावर
किंवा तुमच्या नावामध्ये, आधार कार्डमध्ये किंवा बँक खात्याच्या माहितीमध्ये काही फरक असेल तर तो वेळेत दुरुस्त नक्की करून घ्या. कारण लाभार्थी माहितीची पडताळणी करताना चुकीचा अपूर्ण माहिती असल्यास पुढे अडचण निर्माण तुम्हाला नक्की होऊ शकते. त्यामुळे एकंदरीत पाहिलं तर महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया आता पुढच्या टप्प्यामध्ये जाताना आपल्याला दिसत आहे. माहिती पुस्तिकेचं विमोचन झालेलं आहे. बँकांना लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती तपासून अपलोड करण्याची प्रक्रिया वेगाने करण्यास देखील सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे आता पात्र शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफीचा लाभ मिळण्याची प्रक्रिया महत्त्वाच्या टप्प्यावर देखील आलेली आहे. मित्रांनो, या कर्जमाफीसाठी किंवा या कर्जमाफीच्या संदर्भात सरकारकडून किंवा अधिकृत पोर्टलवरून पुढची कोणतीही महत्त्वाची अपडेट आली तर मी त्याची संपूर्ण माहिती आपल्या या AR माहिती हब या यूट्यूब चॅनलवर नक्की देण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि सोबत असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑलवर सेट करून घ्या. म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईलमध्ये भेटेल. तसंच तुमचं पीक कर्ज कोणत्या बँकेत आहे आणि तुम्ही या कर्जमाफीची वाट पाहत आहात का हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओमधील माहिती महत्त्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ आपल्या गावातील आणि आपल्या ओळखीच्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेअर करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या नवीन माहितीसाठी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.